यत्र सर्वोषा दाम्ना स्वेन सदा इंद्रियांची आदाही हाती जाचून देऊ राती सुख दुःखी प्रकृती जोडी जाती जी. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 317 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे कर्म. इंद्रियांची या दाही हाती जाचवून देऊ राती सुखदुःखी प्रकृती जोडी जाती जी. अर्थात दुसरा अभिप्राय असा आहे तिला बघ ना, येण्याचं वाद आणि पिढ्याचा पाऊस. इंद्रियांच्या दाही हाती जाचवून देऊ राती. दुसरा अभिप्राय असा आहे की ही प्रकृती जी आहे ही 10 हाताने रात्रंदिवस कष्ट करते. ही प्रकृती, या प्रकृतीला 10 हात म्हटलं या ठिकाणी. त्यात पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय असे हे 10 आहेत. हे 10 आहेत या प्रकृतीचे हात. आणि या 10 हाताने प्रकृती काम करते. म्हणजे 10 प्रकार त्या कामामध्ये आहेत. प्रत्येक इंद्रियाचं कार्य वेगळं आहे, प्रत्येक इंद्रियाचा विषय वेगळा आहे. म्हणून 10 हाताने 10 कामं म्हटलं तर ते प्रत्येक इंद्रियाचं वेगळं वेगळं कार्य आहे. श्रोत्रेंद्रियाने ऐकायचं काम, नेत्रेंद्रियाने पाहायचं काम, घ्राणेंद्रियाने गंधाचं काम, रसनेंद्रियाने रसाचं काम, त्वगेंद्रियाने स्पर्शाचं काम, हस्तेंद्रियाने देवाणघेवाण, पायाने चालणं आणि मलमूत्र विसर्जन असे 10 इंद्रियाचे 10 कामं आहेत. म्हणून 10 हात म्हटलं प्रकृतीला. आणि या 10 हाताने रात्रंदिवस ती कष्ट करत राहते. आणि काय करते, या पुरुषाला
सुखदुःख मिळवून देते. त्या क्रियेप्रमाणे, त्या कर्माप्रमाणे सुखदुःख प्राप्त होतं. सुख जर शुभ कर्म केले, सत्कर्म केले तर सुख प्राप्त होते. आणि जर अशुभ कर्म केले तर दुःख प्राप्त होते. जसं कर्म करावं तसं त्याचं फल प्राप्त होतं. सुखदुःखे प्रकृती जोडी जती जिये असं म्हटलंय. हे 10 जे हात आहेत, या 10 हाताने रात्रंदिवस कष्ट करून ते सुखदुःखाला प्राप्त होतात, सुखदुःख मिळवून देतात या प्रकृतीला. तिया भोगावया पुरखा आन ठाव नाही देखा म्हणून अधिष्ठान भाका मोलिये देह. आता ती सुखदुःख जे आहेत ते सुखदुःख भोगण्याकरता काय साधन आहे? तिये भोगावया पुरुखा आन ठावोशी नाही देखा. पुरुखा म्हणजे पुरुषाला. ते सुखदुःख भोगण्याकरता दुसरं कोणतं साधन आहे? सुखदुःख भोगण्याकरता साधन काय आहे? कोण सुखदुःख भोगतं? प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे देह. आणि ते सुखदुःख भोगण्याकरता देहा वाचून दुसरं साधन नाही. सुख भोगण्याचं साधनही देहच आहे, दुःख भोगण्याचं साधनही देहच आहे. सुख भोगणंही आपल्याच हातात आहे आणि दुःख भोगणंही आपल्याच हातात आहे. अर्थात जसं जर ठेसा खाल्ला तर गुदगुल्या होतात का? आणि लाडू खाल्ला रागवत असतं. हे आपल्याच हातात आहे. या गोष्टी हातात म्हणजे इंद्रियाच्या अधीन आहेत त्या. पण आपण जे करतो ते आपल्या मनाने करत नाही. इंद्रियाला जे आवडतं ते आपण देतो, डोळ्याला जे आवडतं ते आपण पाहतो. तर काय काय पाहतो ते मी त्याचं विश्लेषण नाही करत, तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना. कानाने ऐकण्याचं काम करतो, काय ऐकतो तेही तुम्हाला कल्पना आहेच. तोंडाने बोलण्याचं काम करतो, खाण्यापिण्याचं काम करतो, काय बोलतो तेही तुम्हाला माहीतच आहे. का आपण सगळे हरिबोला हरिबोला असे आहोत का? नातरी आबोला व्यर्थ गलबला करू नका अशातले आपण आहोत का? तुम्ही जाणून घ्या आपण कशातले आहोत. आपल्याला काय आवडतं, बोलायला काय आवडतं, खायला काय आवडतं, आपण काय बोलतो, काय खातो, हे त्याच्यावर अवलंबून आहे ना. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, ते भोगावया पुरुखा आन ठावच नाही देखा. मग ते भोगण्याकरता देहाशिवाय दुसरं ठिकाण नाही. काही जरी असेल तरी ते देहाला भोगावं लागतं. का आत्मा भोगतो, का जीव भोगतो? जीव भोगत नाही, आत्मा भोगत नाही, काही नाही झालं. हे देहालाच भोगावं लागतं. सुखदुःख कुणाला होतात, पाप पुण्य कुणाला होतं, जन्म मरण कोणाला आहे? पाप पुण्य सुख दुःख जन्म मरण
हे आत्म्याला नाही, जीवालाही नाही. मग हे कोणाला आहे? तर हे शरीराला आहे. शरीराचे 3 प्रकार आहेत: स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण असं म्हटलंय. तर उत्पत्ती आणि जन्म आणि मरण हे स्थूल देहाला आहेत. नाश, उत्पत्ती कोणाची होती? स्थूल देहाची होती. सूक्ष्म देहाचे उत्पत्ती नाश होतो का? नाही होत. कारण सूक्ष्म देहाचा बाध होतो, त्याची उत्पत्ती नाश होत नाही. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्म देहाचा नाश होत नाही, बाध होत नाही. म्हणून स्थूल देहाची उत्पत्ती आहे, नाश आहे. स्थूल देहाला बालपण, तारुण्य, वृद्धत्व वगैरे हे स्थूल देहाला आहे. सूक्ष्म देहाला काहीच नाही. कारण देह अज्ञान आहे, महाकारण ज्ञान आहे. अर्थात का सूक्ष्म देहाला आहे बालपण, तरुणपण, म्हातारपण. स्थूल देहाला आहे. उत्पत्ती नाश कोणाचा आहे? स्थूल देहाचा आहे. कारण देहाचा तर बाध होतो, नाश होतो अज्ञानाचा. म्हणून ते भोगावया पुरुखा. पुरुखा शब्द पुरुष आहे, पण माऊली कोणत्या शाखेचे होते? कोणामध्ये श शब्द वापरत नाहीत, कोणत्या शाखेमध्ये? म्हणून इथं माऊलीनं पुरुखा लिहिले, पुरुषा नाही लिहिले. ते भोगावया पुरुखा आन ठावच नाही देखा. तसं माऊलीला कुठे शाखा वगैरे काही नाही आहे, पण ज्यांच्यामध्ये जन्माला आले, देह उत्पन्न झाला, ते पाळणं गरजेचं आहे. म्हणजे लोक भुंकत नाहीत. नाही तर माऊली असू ना तर कोणी असो, लोक भुंकत राहतात की नाही? भुंकत राहतात. भुंकत म्हणजे भुंकत नाही, बोलतात. ते भोगावया पुरुखा आन ठावच नाही देखा. म्हणून सुखदुःखादी जे भोग आहेत ते भोगण्याकरता देहावाचून दुसरं साधन नाही. अर्जुना, हे तू लक्षात घे. म्हणून हा देह कसा आहे? म्हणून अधिष्ठान भाका बोलिजे देह. म्हणून हा देह जो आहे तो जन्म, मरण, पाप, पुण्य, सुख, दुःख या सगळ्याचं अधिष्ठान आहे. कारण अधिष्ठानाशिवाय बाकीचं भासत नाही. हे 24 तत्वांचे कुटुंब, घर, वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे येत. आता तिसरा अभिप्राय सांगताय. हे 24 तत्वांचे कुटुंब, घर, वस्तीचे. आता हा देह जो आहे, प्रकृती, महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत,
पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन किती झाले? 24 झाले. म्हणून इथं 24 म्हटलं. हे 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे हे 24 तत्वांचं आहे. नाथाने म्हटलं 31 मेळा 25. 36 तत्वांचा मूळ हरी. अर्थातच हे 24 तत्वांचं कुटुंब राहण्याचं ठिकाण म्हणजे घर हा देह आहे. म्हणून या देहाला अधिष्ठान म्हणतात. या देहाला काय म्हणतात? अधिष्ठान. अर्थात 3 अभिप्राय सांगितले. आता 4था अभिप्राय सांगताय की या देहातच काही गोष्टीचा गुंताडा उलगडला जातो. याच देहामध्ये, इतर देहामध्ये नाही. कोणता गुंताडा उलगडला जातो? बंध आणि मोक्ष. तुटे बंध मोक्षाचे गुंथाडे एथ. हा मोठा गुंताडा आहे, लक्षात ठेव. बंध मोक्षाचा. आणि तो गुंताडा सोडवण्याकरता आपण इथं आलो. येथे आलो, याची कार्य, या कार्याकरता आपण इथं आलो. हा गुंताडा सोडवण्याकरता. आता आपल्याला आठवत नाही, तो भाग सोडून द्या. आपण त्याचा विचार करत नाही, तोही भाग सोडून द्या. तर सगळं घ्यायचं काही कारण नाही आहे. ज्याला घ्यायचं ते घेतील. आपल्याला त्याच्याशी काही कर्तव्य नाही आहे. पण हा गुंताडा जो आहे तो सोडण्याकरता कोण सोडतात? हे जे पुण्यवंत आहेत तेच हा गुंताडा सोडतात. आणि त्यांना कल्पना आहे की हे अधिष्ठान त्याच्याकरताच आपल्याला भगवंताने दिलेलं आहे. जन्म मरणाचं दुःख नष्ट करण्याकरता, जन्म मरणाचा बंध नष्ट करण्याकरता, जन्म मरणाचा गुंताडा सोडवण्याकरता भगवंताने आपल्याला हा देह दिलेला आहे. हा जो बंध आहे, मौली म्हणतात की नाही, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे गे, आपुली आपण करा सोडवन. बंध सोडवायचा आपणच. आपल्याला कोणी सोडवू लागणार नाही आहे. तो बंध कोणता आहे? जन्म आणि मरण हा बंध आहे. म्हणून या बंधाचं कारण काय आहे? हो, जन्म मरणाचा बंध हा आपल्या मागे का लागला? काय कारण असेल त्याला? जन्म मरणाचा बंध आपल्या मागे का लागला आणि त्याला कारण काय असायला पाहिजे बरं? एकंदरीत हा जन्म मरणाचा बंध जो आपल्या मागे लागलेला आहे त्याला कारण आहे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? मी न कळणं. स्वरूप म्हणा, आत्मा म्हणा, परमात्मा म्हणा, न कळणे. आणि न कळणं त्याचं नाव आहे
त्याचं कारण आहे अज्ञान. लक्षात ठेवा. बंध कशाने प्राप्त होतो? वास्तविक जर विचार केला तर जन्ममरण आहे का आपल्याला? तिथून जाऊन आला असतो आणि त्याला हाकलून द्यायचं नाही इथून. हेल्पडे घेऊन आला असतो. कळलं का? बंधाचं कारण काय आहे? अज्ञान. अज्ञान म्हणजे काय? मी न कळणे. मी न कळणे हे बंधाचं कारण आहे. आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण या मनुष्य देहाला जे आलो ते याचा विचार करण्याकरता आपण आलेलो. करू नका, पण आलो आपण याच्याकरता. सांगतो मी तुम्हाला कशा करता आलो. तुम्ही म्हणाल करू नका का म्हटले, मग करता का? करू नका का म्हटलं मी, तर करता का? करत असाल तर मग फार चांगली गोष्ट. करत नाहीत म्हणून म्हणलं कशाला या भानगडीत पडत. जे चाललंय तर आपलं चालू द्या. कारण मी कळणं इतकं सहज सोपं आहे का? राम 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 म्हणून मी कळेल का? नाही कळणार. बरं, कळेलही त्याने, कळणार नाही असंही नाही. पण तेवढा राम राम म्हणतो का आपण? नाही. आपलं राम राम म्हणजे चाल ढकलीवर. चाल बाईला चाल आणि कुंद्यावर माती घाल. का तेवढी तळमळ आहे आपली? ज्ञान देवा मौन, काय ज्ञान देवा ध्यानी, रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा, श्रीमूर्ती रया. जिव्हाळा, तेवढा जिव्हाळा. मला वाटतं तुम्ही आतापर्यंत कितीतरी वेळेस रडला असाल. कशा करता? संसाराकरता का देवा करता कधी रडला? देवा काय रे, मी पापी आहे, तुझं नाव सतत तोंडाला यायला पाहिजे नाही आहे ना बाप्पा. रडला कधी? कधी वाईट वाटलं का तुम्हाला? दुःख झालं कधी? कधीच नाही. काय तर म्हणून म्हटलं करू नका असं म्हटलं. करत नाही म्हणून म्हटलं करू नका. करत असेल तर फार चांगली गोष्ट आहे. करणं इतकं सोपं नाही येत. हे कळून घेणं इतकं सोपं पण नाही आहे. लक्षात ठेवा. काय असो. म्हणून बंधाचं कारण काय सांगितलं मी? अज्ञान. कोणतं अज्ञान आहे ते? मी स्वरूप न कळणं, मी न कळणं, हे अज्ञान आहे. अर्थात देह आणि आत्मा, देह आणि आत्मा यांचा कोणता अध्यास असेल बरं? देह आणि आत्मा यांचा कोणता अध्यास असेल? जाऊ दे, ती वेदांताची भाषा आहे. काय? देह आणि आत्मा यांचा अन्योन्य अध्यास आहे. कळलं का तुम्हाला? अन्योन्य अध्यास कशाला म्हणतात? जे वेदांताचा अभ्यास करणारे त्यालाच कळलेलं आहे, सगळ्याला कळणार नाही. अध्यास किती प्रकारचा आहे? 6 प्रकारचा अध्यास आहे. 5 मानतात पण 6 प्रकारचा आहे. त्यातला हा एक अध्यास आहे, अन्योन्य अध्यास. अन्योन्य अध्यासाचं काय उदाहरण आहे?
हां, अभ्यास पाठवर आपण. अन्योन्य अध्यासाचं काय उदाहरण आहे? पळसाचं फूल आणि पळसाचं फूल आणि राऊत. राऊत, चोच. राऊत. भुंगा. काय भुंग्याला झाला पळसाच्या फुलाचा अध्यास आणि राघूला झाला जांभळाचा. याला काय म्हणतात? अन्योन्य अध्यास. तेव्हा मुद्दा काय चाललेला आहे की आत्मा आणि देह यांचा अन्योन्य अध्यास आहे. कुणाला देहाचा आत्मा वाटतो, कोणी देहालाच आत्मा म्हणतात, कोणी आत्म्यालाच देह म्हणतात. याचा अध्यास त्याच्यावर, त्याचा अध्यास याच्यावर. अध्यास म्हणजे काय? भ्रम. बंधाचं कार्य, बंधाचं कार्य काय आहे? बंधाचं कार्य आहे जन्म मरणाचं दुःख. त्याला बंधच म्हटलंय, जन्म मरणाला. पण बंधाचं कार्य आहे जन्म मरणाचं दुःख. कशामुळे झालं? तर ते अज्ञानामुळे झालं. आणि मोक्षाचं कारण काय आहे? मोक्षाचं कारण ब्रह्मज्ञान आहे. मोक्षाचं कारण काय आहे? ब्रह्मज्ञान. मोक्षाचं स्वरूप जे आहे ते कशाने होतं? मोक्षाचं स्वरूप प्राप्त होण्याकरता अविद्येची निवृत्ती व्हावी लागते. थोडासा या 2-3 दिवसात अवघड विषय आहे. थोडा तुमचं मन न लागण्यासारखा विषय आहे, पण आता आलाय तो सांगणं तर मला गरजेचं आहे. काय नुसतं वाचून नाही जमत तसं. लक्षात आलं का? काय सांगितलं मी? बंधाचं कार्य काय आहे? बंध हा तर कारण आहे आणि बंधाचं कार्य आहे जन्म मरण दुःख. बंधाचं हे कार्य आहे. मोक्षाचं कारण काय आहे? ब्रह्मज्ञान. म्हणजे ब्रह्मज्ञानाचं कार्य आहे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती. कळलं का? मोक्षाचं साधन काय आहे किंवा मोक्षाचं स्वरूप काय आहे? अज्ञानाची निवृत्ती. हे मोक्षाचं स्वरूप आहे. अज्ञान गेलं तर तुम्हाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होईल. अज्ञान गेलं नाही तर होणार नाही. अविद्या निवृत्ती हे मोक्षाचं स्वरूप आहे. एक लक्षात ठेवा. मोक्षाची कार्य काय आहे? गुरु शिष्य परंपरेनं ज्ञान प्राप्त करून घेणं हे आहे मोक्षाचं कार्य. अर्थात गुरु शिष्य परंपरेनं जर आपण अभ्यास केला तरच आपल्याला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान होईल आणि आपलं स्वरूप कळेल. अर्थातच गंमत अशी हे लक्षात ठेवा. सुख, दुःख, निंदा, स्तुती, पाप, पुण्य, मान, अपमान, शीत, उष्ण, अनेक द्वंद्व आहेत तसे. हे आहेत द्वंद्व. या द्वंद्वाबद्दल अनुकूल प्रतिकूल बुद्धी होणं, त्यामुळे सुख दुःख होतं. हे जे द्वंद्व आहेत ना, सुख आहे, सुखाबद्दल मनुष्याची अनुकूल बुद्धी असते. दुःख झालं की प्रतिकूल बुद्धी. या प्रतिकूल बुद्धीनं दुःख होतं. का? कालपासून काय म्हणणार? हां, तुम्हाला ऐकायला कमी येतं का? हां, मग मी तेच विचारलं. कळलं का?
मधून जाऊ नये, खरं शास्त्र मधून उठू नये. बरं, जाऊ देतो बाकीचा भाग. मोक्षाचं जे कार्य आहे ते गुरु शिष्य परंपरेनं ज्ञानाचं रक्षण करणं हे आहे. आता हे सुख दुःख निंदा स्तुती पाप पुण्य वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, मान अपमान वगैरे, हे जे द्वंद्व आहेत, हे द्वंद्व कशाने प्राप्त होतात? तर हे द्वंद्व होतात अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने होतात. अर्थात दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि नित्य निरतिशय असणारा जो आनंद, त्या आनंदाचा आविर्भाव प्राप्त, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, आणि त्यालाच आपण म्हणतो परमानंदाची प्राप्ती. हे सर्व गोष्टी आहेत. आणि या सर्व गोष्टी कळण्याकरता अधिष्ठान आहे हा मनुष्य देह. या सगळ्या गोष्टी मी सांगा आतापर्यंत जे आपण पाहिले या ओवीमध्ये, या सगळ्या गोष्टीला अधिष्ठान आहे मनुष्य देह. आणि काही ज्ञान नाही कोठे. इतर देहामध्ये या गोष्टी कळत नाही. म्हणून या सर्वांचा अधिष्ठान आहे मनुष्य देह. आणि म्हणूनच या मनुष्य देहाला खूप महत्त्व आहे. काय इतर तसे तर देह 84 लाख योनी आहेत, पण 83,99,999 जे देह आहेत, योनी आहेत किंवा देह आहेत, याच्यामध्ये हे ज्ञान होत नाही. फक्त एकाच या मानव देहामध्ये या सर्व गोष्टी कळल्या जातात. बंध असेल, मोक्ष असेल, ज्ञान असेल, अज्ञान असेल, द्वंद्व असेल, या सगळ्या गोष्टी या मानव देहात कळतात. इतर देहामध्ये कळत नाही. किंबहुना त्याच्याच करता हा या मनुष्य देहाची योजना आहे. नव्हे त्याच्याच करता देवे दिला देह, भगवंतानी त्याच्याच करता हा अमोल देह परमभाग्याने भगवंतानी आपल्याकडे सोपवलेला आहे. चल या देहात आल्यावर तर हे काहीतरी करतील काय, अशी देवाला आशा निर्माण झाली. त्याची त्या आशा त्याची फोल ठरली म्हणा. त्याला काही महत्त्व राहिलं नाही त्या आशेला. पण त्या आशेनं भगवंताने हा मनुष्य देह दिला या जीवाला. जीव तर 72 खोडी आहे. त्यांनी काही त्याचा उपयोग केला नाही. घोड्यासारखं 72 खोडी. घोड्याला किती खोडी असतात? 72. मग त्या सगळ्या खोडी शमन होण्याकरता काय करावं लागतं? ते बघूनच घ्यावं लागतं घोडं. आता कोण घेते घोड्याला म्हणा. पण आमचे वडील नेहमी घोड्यावरच प्रवास करायचे. त्यांना ती परीक्षा असायची घोड्याची. काही घोडे असे आले की ती घेतली की त्याचं वाटलंच असे काही घोडे. आणि काही घोडे आले की त्याचं कल्याणच होणार. म्हणून घोड्याला तर खोडी 72, पण त्याच्या कंठामध्ये देवमन असावं लागतं. मग त्या 72 खोडी शमन होतात. तसा हा जीव 72 खोडी आहे. जर त्याच्या देवमन कंठी असेल तरच तो हे साध्य करून घेईल. नाही तर असे
किती नगरमध्ये लोक आहेत राहतात, किती लाख लोक असतील, पण आता मनुष्या नाम नाही म्हणायचं, सहस्रेषु कोटीच एखादंच निघत असं किंवा लाखात म्हणा. तेव्हा दिला भगवंताने हा देह खरी गोष्ट आहे, पण तो जीवाने त्याचं सार्थक केलं पाहिजे ना. ज्याच्याकरता दिला त्याच्याकरता त्याचा उपयोग केला पाहिजे. किंबहुना अवस्थात्रया, किंबहुना अवस्थात्रया हे अधिष्ठान धनंजया, म्हणून देहायया हे चिन्ह. भगवान म्हटले अर्जुन फार काय सांगू तुला, वेळ होऊन गेला का, मी सांगतही नाही तुम्हाला. तेव्हा आपण कशाचा विचार केला, अधिष्ठानाचा. मनुष्य देह हा अधिष्ठान आहे, त्याचा विचार केला. आता त्या अधिष्ठानाचा विचार करायचा आहे तो भाग, आणि याची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला सेवेचा भाग आपण उद्या. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव ओम नमः. आता विश्वात्मके एणे वाग्यज्ञे